गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICICE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरण हे तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये कामी येणार आहे. तुम्हाला ही जी MPSCची परीक्षा होत असते किंवा त्याचबरोबर जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस आणि महसूल विभागामधल्या वेगवेगळ्या पदावर जे काही परीक्षा घेतल्या जातात, म्हणजेच दुय्यम लोकसेवा आयोगाच्या ज्या काही परीक्षा घेतल्या जातात, तर त्या सर्व पातळीवर तुम्हाला हे मराठी व्याकरण कामी येत असतं. आज मी आपणास शिकवत आहे वर्णविचार. वर्णविचार मी तुम्हाला एक वाक्य देतो, ते वाक्य तुम्ही वाचायचं. मुलांनी खरे बोलावे. मुलांनी खरे बोलावे. तर हे वाक्य आपण वाचलं तर आपल्याला काय होतो, पूर्णपणे याचा अर्थबोध होतो. परंतु हे जर वेगवेगळ्या ठिकाणी जर शब्द टाकले तर याचा अर्थ होतो का, तर याला कोणताही अर्थ होत नाही. म्हणजेच आपण जो काही शब्दसमूह दिलेला आहे किंवा वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत, तर त्याची विशिष्ट पद्धतीने अशी रचना करावी लागते, म्हणजेच तो अर्थपूर्ण असं वाक्य तयार होत असतं. प्रत्येक विचार पूर्ण अर्थाचा असला पाहिजे. विचार म्हणजे हे वाक्य पूर्ण अर्थाचं असलं पाहिजे. म्हणजेच त्याला त्यावेळेस काय म्हटलं जातं की त्याला वाक्य म्हटले जाते. एक किंवा अधिक एक शब्द किंवा एकापेक्षा अधिक शब्दांचा समूह आपला विचार पूर्ण व्यक्त करण्यासाठी लागतो. एक शब्द किंवा शब्दांचा समूह, म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, हे 3 शब्द मिळून हे एक वाक्य बनलेलं आहे. परंतु हे वाक्य कसं आहे, हे वाक्य अर्थपूर्ण असं वाक्य आहे. मग वाक्य म्हणजे काय, तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. आता हे वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मुलांनी कशी बोललं पाहिजे. मुलांनी खरे बोलले पाहिजे, याचा पूर्णपणे अर्थबोध होतो. आता वरील हे जे वाक्य दिलेले आहे यामध्ये किती दिले आहेत, या वाक्यात 3 शब्द दिले आहेत. कोणते 3 शब्द आहेत ते, मुलांनी खरे बोलावे, म्हणजे हा एक शब्द झाला, हा दुसरा झाला आणि हा तिसरा झाला. असे हे वेगवेगळे 3 शब्द आहेत. तर या प्रत्येक शब्दांना काय म्हटलं जातं माहिती आहे, मुलांनी म्हणजे हा एक शब्द झाला, खरे हा दुसरा झाला आणि बोलावे हा तिसरा झाला. तर ह्या प्रत्येक शब्दाला काय म्हटलं जातं, पद म्हटलं जातं. किती पद आहेत मग या वाक्यामध्ये, 3 पदं दिलेली आहेत. म्हणजे ह्या 3 पदापासून हे वाक्य बनलेलं आहे. म्हणजे शब्दांना काय म्हटलं जातं, शब्दांना पद म्हटले जाते. शब्दांना पद म्हटले जाते. ह्या जे छोट्या छोट्या संकल्पना आहेत, वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. शब्द आहे तर शब्दांना काय म्हटलं जातं, पद असं म्हटलं जातं. शब्दांना पद म्हटले जाते, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. वाक्य हे शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते. मग इथं लिहा तुम्ही, वाक्य हे शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते. वाक्य हे शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते. मग आता या वाक्यामध्ये किती वाक्य आहेत, मुलांनी खरे बोलावे, यामध्ये किती पद आहेत, 3 पद आहेत. मुलांनी एक, खरे दुसरं आणि बोलावे हे तिसरे पद आहे. म्हणजेच शब्द आणि पद हे दोन्ही कसे शब्द आहे, हे कसं आहेत, हे दोन्ही पण एकाच अर्थाचे आहेत. शब्द म्हणजेच पद आणि पद म्हणजेच शब्द. आणि मुलांनी, आता हा शब्द घेतला आपण, कोणता घेतला, मुलांनी. मुलांनी आता या शब्दामध्ये किती अक्षर आहेत, या शब्दात 3 अक्षर आहेत. या शब्दात 3 अक्षरे आहेत. 3 अक्षरे आहेत.
आहेत ना, मू, ला आणि नी हे 3 अक्षरे आहेत. मग त्याला आपण नंबर देऊ. 1 मू, दुसरं ला आणि तिसरा नी. ह्या तीन अक्षरापासून हा शब्द बनलेला आहे. कोणता? मुलानी. तर हे अक्षरापासून काय होतं? शब्द तयार होतात. शब्दापासून काय होतं? हे वाक्य तयार होत असतात. अशा पद्धतीनं ही व्याकरणामध्ये ही रचना केलेली असते, म्हणजेच वर्णाचे वर्गीकरण केलेले असते. परंतु याचा कसा आहे, एक विशिष्ट क्रम आहे. विशिष्ट क्रमानं हे शब्द दिलेले आहेत, म्हणून त्याचा काही एक अर्थ होतो. विशिष्ट क्रमाने असलेल्या 3 अक्षराच्या समूहाला काही अर्थ आहे. विशिष्ट क्रमाने असलेल्या 3 अक्षरांना अर्थ आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं ना, हे 3 शब्द आले तर मुलांनी. तर हे जर असा क्रम असता, समजा 1, याला 2 आणि 3, तर याचा काय अर्थ? तर ह्या मुलाणी या शब्दामध्ये 3 ध्वनी आहेत. किती ध्वनी आहेत? याच्यामध्ये 3. मू, ला आणि नी हे 3 ध्वनी आहेत. तर या शब्दामध्ये सुद्धा जे काही 3 ध्वनी आहेत समजा, तर यांना सुद्धा मूलध्वनी म्हणता येते का? नाही. मूलध्वनी, तर मूलध्वनी कोणते आहेत? तर याच्यातले मुलाणी या शब्दात मू हे अक्षर आहे. मू हे काय आहे? मू हे अक्षर आहे. मू हे अक्षर आहे. त्याला ध्वनी चिन्ह म्हटले जाते. त्याला काय म्हटलं जातं? ध्वनी चिन्ह म्हटले जाते. आणि म हा मूलध्वनी जरी वाटत असला तरी तो मूलध्वनी आहे का? नाही. तर मूलध्वनी जे आहे, तर म हा कशापासून बनलेला आहे? म अधिक उ